राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता। कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे जिल्ह्यांना येलो अलर्ट, तर पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी। कोकणात पावसाचा जोर कमी, ग्रामीण भागात शेतीच्या कामांना वेग, पारंपरिक गीत गात शेतात पेरणीच्या कामाला सुरुवात। रत्नागिरीमधील लांजा तालुक्यात पावसाचा धुमाकूळ, अतिवृष्टीमुळे घरं आणि गोठ्याचं नुकसान, तहसीलदार कार्यालयाकडून पंचनामे पूर्ण। वाशिम जिल्ह्यात पावसाला सुरुवात, शेतकऱ्यांकडून पेरणी सुरू, यंदाचा हंगाम हळद उत्पादकांसाठी लाभदायक ठरण्याची शक्यता। सातारा परिसरातील लोणंद बाजार परिसरात पावसामुळे चिखल, थेट फटका बाजारातील व्यवहाराला। आठवडी बाजारात चिखल झाल्यामुळे विक्रेते आणि ग्राहक त्रस्त। सांगलीमधील राजवाडी तलाव ओव्हरफ्लो, तलावाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ, विलोभनीय दृश्याची पर्यटकांना भुरळ। जालन्यात मुसळधार पाऊस, पावसामुळे शेतपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकरी मात्र हैराण। जोरदार पावसामुळे यवतमाळमधील भुईमूग पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकरी मात्र हवालदिल। बीड जिल्ह्यात जोरदार पावसामुळे बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं, त्यामुळे बीडकरांचा पाण्याचा प्रश्न मिटलाय। यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, उन्हाळी तीळ, भुईमूग, मूग, पपई पिकांवर मोठा परिणाम, नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी। जालन्यात मुसळधार पावसामुळे कांद्याचं नुकसान, शेतकऱ्यांच्या संकटात वाढ। परभणीलगतची कोरडी पडलेली दुधना नदी मे महिन्यातच पावसामुळे प्रवाहित। वाशिममध्ये तुरीच्या दरात घसरण, तुरीचा हमीभाव 8,000 रुपये ठेवण्यात आलाय, तर तुरीच्या दरात तब्बल 500 रुपयांची घसरण झाल्यानं शेतकरी मात्र चिंतेत। बुलढाणा जिल्ह्यातील पाऊस, शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून पेरणी करावी, जिल्हा प्रशासनाचं शेतकऱ्यांना आवाहन। बुलढाण्यात फळबाग लागवड योजनांचा लाभ घेण्याचं जिल्हा कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन, शाश्वत उत्पन्न मिळवण्यासाठी जिल्ह्यातील हवामान आणि माती फळबाग लागवडीसाठी उपयुक्त। वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामाची लगबग, खत घेण्यासाठी बळीराजाची लगबग, बियाणांमध्ये भरमसाठ वाढ झाल्यानं शेतकरी मात्र चिंतेत, खताचे दर नियंत्रण ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फळबाग लागवड योजनेचा लाभ घ्यावा, जिल्हा कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन। हिंगोली जिल्ह्यात पावसाने घेतली उघडीप, खरीप हंगामासाठी शेतकरी सज्ज, शेती मशागतीच्या कामांना वेग। वाशिममध्ये नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन, शेतकऱ्यांना नैसर्गिक निविष्ठा तयार करण्याचं प्रशिक्षण, शेतकऱ्यांना सेंद्रिय घटकांचा उपयोग करून कमी खर्चात दर्जेदार निविष्ठा तयार करण्याचं प्रशिक्षण। वाशिम जिल्ह्यात पावसाचा भाजीपाला पिकाला मोठा फटका, चवळी पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव, चवळीला चांगला दर मिळत असताना पिकाला रोग लागल्याने शेतकऱ्यांचं नुकसान। सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांवर अकोला पोलिसांची कडक कारवाई, एका दिवसात 95 जणांवर कारवाई। नागपुरात कारमधून 60 लाख रुपयांची रोकड जप्त, नागपूर भोपाळ महामार्गावरील तपासणी दरम्यान कारवाई, 4 जण ताब्यात, तर पोलिसांकडून चौकशी सुरू। भंडाऱ्यात वाळूची तस्करी करणाऱ्या 7 ट्रकवर कारवाई करण्यात आली आहे, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी शहापूर रस्त्यावर ही कारवाई केली आहे। भंडाऱ्यातील जवाहरनगर पोलिसांनी लूटमार करणाऱ्या 4 आरोपींना अटक केली आहे, पिंपरी फाटा इथे पोलिसांनी ही कारवाई केली। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात मित्रानेच केली मित्राची हत्या, आईसोबत संबंध असल्याच्या संशयावरून हत्या, आरोपीला 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी। नाशिकमध्ये मुलाची चाकूने वार करून हत्या प्रकरणी 4 संशयितांना पोलिसांकडून अटक, पैशावरून वाद घालत चौघांकडून मुलाची हत्या।
नाशिकमध्ये लग्नाच्या महिनाभरातच विवाहितेची आत्महत्या. सासरच्या लोकांकडून छळ होत असल्याचा मृत विवाहितेच्या आईचा आरोप. संशयित पतीसह सासूला अटक. छत्रपती संभाजीनगरात सायबर चोरट्यांचा विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर डोळा. महाविद्यालयाचं नाव आणि UDIS संकेतांक वापरून 7 बोगस विद्यार्थ्यांनी घेतला शिष्यवृत्तीचा लाभ. सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. मीरा भाईंदरमध्ये सोनाराच्या दुकानातून सोनसाखळी चोरणाऱ्या 2 जणांना अटक. आरोपींना पोलिसांकडून अटक. अकोल्यातील मूर्तिजापूरमध्ये कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या 11 गोवंशांची पोलिसांकडून सुटका. एका आरोपीवर गुन्हा दाखल तर बोलेरो वाहन जप्त. नागपूर महानगरपालिकेनं लावलेलं बेंच चोरीला. नागपूरच्या RTPS माटे चौकातील घटना. संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद. चंद्रपुरात भद्रावती तालुक्यात तिरवंजा शिवारात कोंबड बाजारावर धाड टाकून 8 जणांना अटक. 4,60,000चा मुद्देमाल जप्त. प्रतिबंधित सिगरेटची अवैधरित्या विक्री करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही. वेगवेगळ्या फ्लेवरच्या विदेशी सिगरेटचे सुमारे 1,49,000 रुपये किमतीचे बॉक्स सापडले. अकोल्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात एजंट आणि कर्मचाऱ्यामध्ये मारहाण. कामकाज करण्याच्या कारणावरून वादाचं रूपांतर मारहाणीत. नांदेडच्या मुदखेड रेल्वे स्थानकात रेल्वे रुळावर ट्रॅक्टर उलटला. रुळावर रेल्वे न आल्याने अनर्थ टळला. रुळावर सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामासाठी साहित्य घेऊन आलेला ट्रॅक्टर उलटला. अकोल्यातील अकोट शहरात अंजनगाव रोडवरून चालणाऱ्या व्यक्तीला मागून ट्रकची धडक. अपघातात व्यक्तीचा मृत्यू. अपघात करून ट्रक चालक पसार तर अकोट पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. नवी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा APMC बाजारातील भाजीपाल्याला फटका. APMC बाजारात टोमॅटोची आवक घटली. परिणामी दरात वाढ. टोमॅटोचे दर सध्या 30 ते 40 रुपयांवर. अमरावती शहरात कोरोनाचा शिरकाव. 56 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण. कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ. भारतात 1200 पेक्षा जास्त सक्रिय कोरोना रुग्ण. महाराष्ट्रात कोरोनाचे 154 सक्रिय रुग्ण तर कर्नाटकमध्ये 42 नवीन कोरोनाबाधितांची नोंद. कोल्हापूर मनपाकडून शहरात 4,830 नागरिकांची आरोग्य तपासणी. परिसरात दूषित पाण्यामुळे आजारांमध्ये वाढ. पालिकेकडून नागरिकांची कावीळ डेंग्यू आजारासाठी तपासणी. छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कर्करोग रुग्णालयाचं विस्तारीकरण. रुग्णालयात 100 वरून 300 खाट. रुग्णालयांच्या नातेवाईकांची रक्तासाठी पायपीट. 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू. प्रवेशाच्या 4थ्या दिवशी राज्यात 1,51,000 विद्यार्थ्यांची नोंद. छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्रीतील 84 जिल्हा परिषद शाळांचा वीज पुरवठा खंडित. विद्यार्थी डिजिटल शिक्षणापासून वंचित. पालकांचा मात्र संताप. जालन्यात परतूर इथे अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त महिला सन्मान सोहळा संपन्न. सोहळ्यात 121 महिलांना पुरस्कारांचं वितरण. बुलढाणा जिल्ह्याच्या पातुडी गावात विविध कार्यक्रमांचं आयोजन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिलेल्या विहिरीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. बुलढाणा जिल्ह्याच्या खामगावमध्ये महाराणा प्रताप जयंती मोठ्या उत्साहात साजरी. जयंतीनिमित्त रॅलीचं आयोजन. मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग. गांधी मैदान परिसरातील चॅनेलमध्ये साठलेला हजारो प्लास्टिक बाटल्यांचा कचरा काढला. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून चॅनेलची सफाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.